स्वागत आहे तुमचं ध्येय अकॅडमी मध्ये. ध्येय अकॅडमी मध्ये इयत्ता 3री या स्टँडर्ड मध्ये आज आपण ध्वनिदर्शक हा घटक अभ्यासणार आहोत. तर ह्या ध्वनिदर्शक घटकामध्ये कोणकोणते प्रश्न विचारलेले असतात, ध्वनिदर्शक शब्द कशाला म्हणतात हे आपण पाहणार आहोत. आता ध्वनिदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द म्हणजे काय हे बघूया. की ध्वनिदर्शक शब्दांमध्ये विशिष्ट वस्तू किंवा प्राण्यांच्या आवाजाचे वर्णन करणारे शब्द. वस्तू हातातून खाली पडली, चुकीने पडतात असंही जरी आपण टाकला, बॉल मोठ्याने टाकला खाली जोरात तर बॉलचा सुद्धा आवाज येतो टपकन. तसंच पेन पडला, कुठलीही वस्तू पडली तर त्या आवाजाला आपण काय म्हणतो, ध्वनी म्हणतो. म्हणजेच ध्वनिदर्शक शब्द कोणकोणते असतात, वस्तू पडल्यानंतर कोणते आवाज येतात, प्राण्यांचे कोणकोणते आवाज असतात हे आपण आज अभ्यासणार आहोत. उदाहरणार्थ पक्ष्यांचा आवाज. पक्ष्यांचा आवाज, आता पक्षी कोणकोणते असतात, पक्ष्यांच्या आवाजाला काय म्हणतात हे बघणार. त्यानंतर वाहनांचा आवाज आणि कीटकांचा आवाज. वाहनांचा आवाज म्हणजेच रस्त्यांवरती जे वाहनं जातात त्या वाहनांमध्ये 3 व्हीलर, 2 व्हीलर, 4 व्हीलर, मग यांचे देखील काय असतात, ह्या वाहनांचे आवाज वेगवेगळे असतात. मग त्या आवाजावरून कोणतं वाहन रस्त्यावरून जात आहे हे आपण लगेच सांगतो. कीटकांचा आवाज, कीटक म्हणजे ते छोटे असतात दिसायला पण त्यांचा आवाज खूप मोठा असतो. मग कीटकांमध्ये मच्छर, मधमाशी, भुंगा असे जे कीटक आहेत ते येतात. त्यांच्या आवाजाला पण काय म्हणतात ते पण आपण अभ्यासणार आहोत. म्हणजेच ध्वनिदर्शक मध्ये पक्षी, प्राणी, वस्तू आणि कीटक आणि वाहनांचा आवाज या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. या घटकावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात उदाहरणावरून आपण समजून घेणार आहोत. उदाहरणार्थ कुत्रा. आता कुत्रा जो आहे तो भो भो करतो. भो भो करतो म्हणजेच त्याच्या आवाजाला काय म्हणतात, भोंकणे म्हणतात. म्हणजेच कुत्र्याच्या आवाजाला काय म्हणतो आपण, भोंकणे. मांजर, आता मांजर काय करते, म्याव म्याव, तोंडातनं सारखा एकच तिचा आवाज असतो. दूध पाहिजे असेल तरी म्याव म्याव करणार, कुठं घरात उंदीर जरी दिसला तरी म्याव म्यावच करणार. म्हणजे काही जरी तिला पाहिजे असेल तर त्या मांजराच्या तोंडून कोणता आवाज येतो, म्याव म्याव. जसं कुत्र्याच्या तोंडून भो भो आवाज येतो तसंच मांजराच्या तोंडून काय येतो, म्याव म्याव. पण दोन्हींच्या ओरडण्याचा आवाज वेगळा आहे. इथं कुत्रा भो भो करतो म्हणजेच भोंकतो आणि इथं मांजर म्याव म्याव करते म्हणजेच हा झाला मांजरीचा आवाज. आता हे झाले प्राणी, कुत्रा, मांजर हे काय झाले प्राणी. इथं आहे पक्षी. आता पक्षी आणि प्राण्यांमध्ये फरक माहिती पाहिजे. प्राण्यांना 4 पाय असतात, पक्ष्यांना 2 असतात. पक्षी हे उडणारे असतात, प्राणी हे जमिनीवर चालणारे असतात. आता कोकिळा. कोकिळा काय करते, कुहू कुहू असं सारखं तोंडातून आवाज काढते. पण कोकिळ्याचा आवाज गोड असतो कारण कोकिळा छान गाणं म्हणते, म्हणून कोकिळेला कुहू कुहू असे म्हणत राहते कोकिळा. नेक्स्ट बघूया कोंबडा. आता कोंबडा काय करतो, सकाळी सकाळी ओरडतो, कुकडू कुकडू कू असं. म्हणजेच कोंबडा सकाळी ओरडलं की काही ठिकाणी काय म्हणायचे की सकाळ झाली, म्हणून कोंबडा कुकुळकू असा ओरडतो. ढग. ढगांचा काय असतो, गडगडाट. पावसाळ्यामध्ये ढगांचा खूप आवाज येतो. उन्हाळ्यात येतो का, नाही येत. हिवाळ्यात येतो का, नाही. कारण पावसाळ्यामध्येच ढगांचा काय होतो, जास्त आवाज येतो. म्हणजे ढगांच्या आवाजाला काय म्हणतात, गडगडाट. आणि त्यानंतर आहे पाऊस. पावसाच्या आवाजाला काय म्हणतात, रिमझिम. कारण तो कुठून पडतो पाऊस, ढगातूनच पडतो. म्हणजे ढग आणि पाऊस याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही, कारण ढगांच्या आवाजाला काय म्हणतात, गडगडाट. आणि पावसाच्या थेंबांना काय म्हणतात, रिमझिम. कारण पाऊस बारीक मोठा लगेच वेग धरतो, हळू पडतो, लगेच थोडासा वाढ झाला की परत त्याच्या आवाजामध्ये बदल होतो. म्हणजे पावसाची जी थेंब पडतात ढगातून खाली जमिनीवर तर त्याला काय म्हणतात, रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे असं म्हणतो आपण. तर पक्षी. पक्ष्यांमध्ये चिमणी, कावळा, पोपट, कोकिळा हे सगळे पक्षी आहेत. त्या पक्ष्यांमध्ये चिमणी काय करते, चिवचू. चिमणीच्या तोंडून सतत काय येतं आवाज,
चिव 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 चिव, सारखी चिवचिव करत असते चिमणी, बरोबर. म्हणून चिवचिव हा शब्द दिला की चिमणी. फिरून प्रश्न विचारतात, चिमणी दिलेला असताना तिचा आवाज ओळखा सांगतात. मग बाकीचे पण आवाज तिथे दिलेले असतात आणि त्यामध्ये चिवचिव दिलेले असतात. मग आपण लक्षात ठेवायचे की चिमणी ही पक्षी आहे आणि पक्ष्यांचा आवाज, चिमणीचा आवाज कसा असतो, चिवचिव. पुढचा आहे विजा. विजांचा काय असतो, कडकडाट. विजा कशा कडकडातात, पावसाळ्यातच विजा जास्त कडकडतात कारण पाऊस जोराचा चालू असतो म्हणून. त्यानंतर आहे घड्याळ. घड्याळामध्ये टिकटॉक असा आवाज सेट केलेला असतो. त्या घड्याळांमध्ये आवाज येतो. काही घड्याळ असे असतात की त्याचा आवाज येत नाही, पण जसं तास पुढे जाईल, मिनिट काटा, तास काटा, तस छोटा तरी आवाज येतो, टिक 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 असं बारीक तरी आवाज येतो. पण ज्या घड्याळामध्ये आवाज असतो त्या आवाजावरती आपल्याला समजतं की 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, तर तिथं असतं टिकटॉक, बरोबर. आपण दरवाजाच्या बाहेर सुद्धा बेल बसवतो. बाहेरून कोणी व्यक्ती आला तर तो काय करतो, बेल वाजवतो. बेल वाजवताना पण टिंग टॉंग आवाज येतो. म्हणजे प्रत्येकाचा ध्वनी म्हणजेच काय, आवाज वेगवेगळा असतो. मग घड्याळांच्या आवाजाला काय म्हणतात, टिकटॉक. आता टाळ्या. टाळ्यांचा काय असतो, कडकडाट. टाळ्यांचा सगळे वर्गातले मुलं, जेव्हा एखाद्या मुलाचा वाढदिवस असतो, त्यांनी फर्स्ट आलेला असतो, तेव्हा सगळेजण क्लॅप करतात. क्लॅप करतात म्हणजे काय करतात, टाळ्या वाजवतात. मग तेव्हा टाळ्यांचा एक साथ वाजवल्याने आवाज कसा येतो, कडकडाट. त्या आवाजाला काय म्हणतात, कडकडाट. पुढचा आहे, आता त्या आवाज कोणते, त्या आवाजाला काय शब्द आहेत हे आपण पाहिले. आता ह्या आधारित प्रश्न कसे विचारले जातात ते बघूया. की कुत्रा कसा आवाज काढतो. आता कुत्रा कसा आवाज काढतो, भू भू काढतो, हे तर आपल्याला माहिती आहे, बरोबर. इथं आपण बघितलं होतं की कुत्रा काय करतो, भू भू आवाज काढतो. भू भू म्हणजेच काय म्हणतात त्याला, भुंकणे. ओरडतो का नाही जोर जोरात कुत्रा. मांजर येईल का, इथं मांजर काय करते, म्याव म्याव. आपल्याला विचारलंय काय, कुत्रा विचारलंय, कुत्र्याचा आवाज. म्याव म्याव येणार नाही कारण म्याव म्याव कशाच आहे, मांजरीच आहे. भुंकणे म्हणजे भो भो करणे, हा काय करतो, कुत्र्याचा आवाज आहे. कुत्रा भो भो करतो. टेटे येईल का, नाही येणार. कुहू कुहू नाही येणार कारण ते काय आहे, पक्षी, कोकिळा कुहू कुहू करते म्हणून कुहू कुहू नाही येणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक ब, जे की भुंकणे. कुत्रा म्हणजे कुत्र्याच्या आवाजाला काय म्हणतात, भुंकणे. पुढचा प्रश्न आहे, ढगांचा आवाज कसा असतो. किनकिन नाही. खळखळ. खळखळ तर काय असतं, पाणी असतं. पाण्याच्या आवाजाला खळखळ म्हणतात. गडगडाट. ढगांचा काय असतो, गडगडाट. म्हणून उत्तर काय येणार, क. फुरफुर येईल का, नाही कारण ढगांचा आवाज फुरफुर येत नसतो म्हणून उत्तर काय आहे, क, गडगडाट. पुढचा प्रश्न आहे, टिकटिक हा आवाज कोणत्या वस्तूचा आहे. बघा आत्ताच आपण पाहिलेलं होतं की टिकटिक आवाज कशाचा असतो, घड्याळाचा. तबल्याचा आवाज येईल का टिकटिक, नाही येणार कारण तबला तर जोर जोरात वाजवतो, तबल्याचा आवाज वेगळाच असतो. ढोलचा येईल का, नाही येणार कारण गणपती उत्सवात ढोल वाजवतात मोठमोठे, बरोबर. तर त्या ढोलचा आवाज टिकटिक असा येत नाही. घड्याळाचा आवाज टिकटिक येतो म्हणून घड्याळ हे बरोबर आहे. वीणा येईल का, वीणाचा आवाज येईल का टिकटिक, नाही कारण सरस्वतीच्या हातात काय असते, वीणा असते. पण त्या वीणेचा आवाज टिकटिक येत नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक क, घड्याळ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा आहे गडगडाट. हा आवाज कोणत्या घटनेचा आहे. बघा गडगडाट कोणत्या घटनेचा विचारला. याच्या अगोदर प्रश्न ढगांच्या आवाजाला काय म्हणतात हे विचारलं होतं, बरोबर. म्हणजेच पाऊस येईल का ऑप्शन मध्ये, नाही येणार कारण पाऊस कसा असतो, रिमझिम. पुढचा आहे वारा. वारा तर जोरात वाहतो, वारा तर येणार नाही. ढग. ढगांचा आवाज कसा असतो, गडगडाट. नदी येईल का, नाही येणार. म्हणजेच या प्रश्नांमध्ये क हे ऑप्शन म्हणजेच ढग हे काय येणार आहे, बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आवाज मांजरीचा आहे. आता मांजरीचा कोणता आवाज आहे, डरकाळी. डरकाळी येईल का मांजरीची, कारण मांजर डरकाळी नाही देत कारण मांजर काय म्हणते, म्याव म्याव म्याव. म्हणजे डरकाळी येणार नाही. मग डरकाळी कोणाची असते, वाघाची असते.
म्याव येईल कारण मांजरीचा आवाज काय आहे, म्याव. भवभव येईल का, नाही येणार कारण भवभव कशाचं आहे, कुत्र्याचं आहे. हंबरणे येईल का, नाही कारण हंबरणे कशाचं आहे, गायचं आहे. कारण गाय काय करते, हंबरते. गायीच्या आवाजाला हंबरणे म्हणतात. इथं भवभव कुत्रा आणि म्याव म्याव मांजर. उरलेला पर्याय कुठला राहिला, डरकाळी. तर हा झाला वाघाचा आवाज. म्हणजेच आपल्याला आवाज कशाचा विचारलाय, मांजरीचा. म्हणजे मांजरी काय करते, म्याव म्याव. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आवाज वाघाचा आहे. बघा आता वाघाचा आवाज विचारले. डरकाळी बरोबर आहे कारण वाघ डरकाळी देतो. म्याव म्याव मांजर, भोभो कुत्रा आणि हंबरणे काय आहे, गाय आहे. म्हणजे गायीच्या आवाजाला हंबरणे म्हणतात, कुत्र्याच्या आवाजाला भोभो भुंकणे म्हणतात, मांजरीच्या आवाजाला म्याव म्याव म्हणतात. आणि आपल्याला प्रश्नांमध्ये विचारले वाघाचा आवाज. वाघाच्या आवाजाला काय म्हणतात, डरकाळी. म्हणजेच उत्तर काय आलं, अ ऑप्शन डरकाळी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता आवाज ध्वनिदर्शक शब्दांवर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. आता याच्यामध्ये डराव डराव हा आवाज कोणत्या प्राण्याचा आहे विचारले. बघा डराव डराव कोणता प्राणी करतो, पक्षी करतो का प्राणी करतो हे माहिती पाहिजे. डराव डराव हा आवाज कुठल्या प्राण्याचा आहे. आता प्राणी म्हणल्यानंतर प्राण्यांचंच उत्तर आले पाहिजे. इथे पक्ष्याचं उत्तर देऊन चालेल का, नाही चालणार. कारण प्रश्नांमध्येच प्राणी हे विचारलेलं आहे, बरोबर. पण त्याचा आवाज कसा आहे, डराव डराव. मग कोणता प्राणी, तर बेडूक, जो की जमिनीवरही राहतो आणि पाण्यातही राहतो. आणि तो सतत काय म्हणत असतो, डराव डराव. म्हणून बेडूक, बेडकाच्या आवाजाला डराव डराव म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, खिंकाळणे हा आवाज कोणत्या प्राण्याचा आहे. आता घोडा असा प्राणी आहे की त्याच्या आवाजाला काय म्हणतात, खिंकाळणे. घोडा काय करतो, खिंकाळतो. घोड्याच्या आवाजाला खिंकाळणे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, बांग देणे हा आवाज कोणत्या पक्ष्याचा आहे. बघा सकाळी सकाळी बांग देतो म्हणतो आपण, कोंबडा बांग देतो. इथं जर कोकिळा लिहिलं तुम्ही तर कोकिळा लिहिल्यानंतर याचं उत्तर चुकणार. कारण कोकिळेचा आवाज काय असतो, कुहू कुहू. आणि हे कोकिळा काय झाली, पक्षी झाली, बरोबर. आणि कोंबड्याचा आवाज काय असतो, बांग देणे म्हणतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येईल, कोंबडा येणार, कोकिळा येणार नाही. थँक्यू. स्टॉप रेकॉर्डिंग.